निसत्व निस्तेज मृदाळ झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचा चिंतन करून या मातीत संविधान बनवताना माणसं मिळवून जोडणं जुळून संविधान कामी लावणं हा शोधनशीलांनी अखंड नीलयाजन्य स्वतःच्या खांद्यावरती पेलला ते युगपुरुष महापुरुष जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करून प्रत्येकाला आपल्या प्रगतीचा वाटा खुला करून देणारे समाज सुधारक प्रशासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला क्रांतीचा आणि शांतीचा संदेश देणारे महाकरुणी गौतम बुद्ध, दलितांचा हुंकार क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना मी अथर्व विठ्ठल गुरव विद्यामंदिर दर्शनाशाळेचा विद्यार्थी सर्वप्रथम प्रणिपात करतो आणि अर्थातच आपल्या समोर विषय मांडतो उत्कृष्ट विद्यार्थी समाज सुधारक प्रशासक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अगर पैदा नहीं होता ये मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, बेरंग रहती है जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता। भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीमा जैसा हीरा मिला नहीं होता, अगर भीमा जैसा हीरा पैदा नहीं होता। मित्र या जगाच्या पाठीवरती काही समाज सुधारक होऊन गेले, काही समाज सुधारकांना यश मिळाले पण अंत झाला, काहींचा अंत झाला पण यश मिळाले नाही। मुळात अंत आणि यश या दोन टप्प्यांच्या मधोमध उभे राहून स्वतःच्या काळजाचं रक्त स्वतःच्या लेखणीला बाजत शून्यातून संविधान निर्माण करणारे जगाच्या पाठीवरती एकमेव माझे भीमराव होऊन गेला। या डॉक्टर भीमरावांची ओळख करून देताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असं म्हणतात की असे बाबासाहेब जर आमच्या राष्ट्रात जन्मले असताना तर आमच्याकडची लोक त्यांच्या विचारांचा ठेवा डोक्यावर घेऊन नसली असती। मित्र, प्रत्येक युगाला एक विचारवंत मिळत असतो, परंतु एकाच विचारवंतामध्ये शतकांची घडवण्याची ताकद असते असं मात्र क्वचितच घडतं। कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांची उंचीही काळाला मोजता येत नाही, त्यांच्या विचारांचा वेध आकाश आणि अवकाशही घेऊ शकत नाही, ज्यांची प्रबळ बुद्धिमत्ता आणि अपार तर्कशक्तीपुढे तकलादू संकल्पना नेहमीच पराभूत होतात, ज्यांचं समाजप्रेम राष्ट्रनिष्ठा ही काळाच्या कसोटीवरती लखत होण्यासाठी उजळून निघालेली असते, ज्यांची वाक्य केवळ विद्रोह करत नाहीत तर नवा विचार नवविश्व घडवतात, ज्यांच्या शब्दामध्ये केवळ अनुभव नव्हे तर हजारो पिढ्यांचं दुःख असतं, ज्यांची स्वप्नही केवळ स्वप्न नसतात तर समाजाची भवितव्य असतात। मग काच व्यक्तिमत्व काळाच्या एका किनाऱ्यावरती जन्म घेतात, परंतु शतके प्रत्येक माणसाच्या मनावरती राज्य करतात। यातीलच एक आदरणीय अलौकिक आणि असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या डॉक्टर भीमरावांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला। जे होऊन गेले ते भीमराव होते, जगाला जगवणारे फक्त भीमरावच होते। आम्ही फक्त इतिहास वाचलाय मित्रांनो, इतिहास घडवणारे ते बाबासाहेबच होते, इतिहास घडवणारे ते बाबासाहेबच होते। ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये शाहू महाराजांनी वसा आणि वारसा दिला, आंबेडकर हे जगाचं ज्ञानतीर्थ आहे, त्या ज्ञानतीर्थाला मदत करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। वर्गाच्या शाळेचा बाहेर बसणारा विद्यार्थी साहेब लोकांना अगदी अचूक आणि योग्य उत्तर द्यायचा, अशा अवस्थेत सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त स्वतःची लेखणीला पाजत जगातील सर्वोत्तम विद्यापीठात शिक्षण घेत स्वतःच्या लेखणीला माध्यमातून या भारत देशाचं संविधान निर्माण करत हे संविधान सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताखाली खेचून आणण्याचे महान कार्य बाबासाहेबांनीच केले। मित्र, शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसणाऱ्या विद्यार्थ्याला शाहू महाराजांनी मदत करावी, तो मुलगा परदेशात शिक्षणाला जावा, परदेशात शिक्षण घेऊन पदवी घेऊन तो मुलगा भारतात परत यावा, या बाबासाहेबांची प्रेरणा अमेरिकेतील निग्रो समजल्या जाणाऱ्या जातीतल्या बराक ओबामा नावाच्या मुलाने घ्यावी आणि तो मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हावा। त्या कोलंबो विद्यापीठात समोर बाबासाहेबांचा पुतळा उभा करावा आणि त्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपती बराक ओबामाच्या हस्ते व्हावं आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलेलं असावं द सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर भीमराव आंबेडकर। जगाच्या ज्ञानाविषयीवरती जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून नाव शोभावं इतकं मोठं होता आलं पाहिजे। बाबासाहेब म्हणतात आपल्या घरामध्ये एक वेळ कपड्याचं कपाट नसलं चालेल पण पुस्तकाचं कपाट असलं पाहिजे। तसंच मला सगळ्यांना सांगावं वाटेल की आपल्या घरामध्ये बाबासाहेबांच्या फोटोसाठी जागा नसली तरी चालेल पण त्यांच्या विचारांना त्यांच्या आचारांना नेहमीच आपल्या डोक्यात जागा असली पाहिजे, कारण हेच विचार हेच आचार आपल्या उत्कर्षाकडे नेणारे आहेत, आपल्याला प्रगतीकडे नेणारे आहेत। शेवटी जाता जाता मला रवींद्र ठाकूर यांच्या कवितेतील बाबासाहेबांसाठी काही शब्द आठवतात की विपत्तीमध्ये तुम्ही माझं रक्षण करा ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये तुम्ही माझं रक्षण करा ही माझी प्रार्थना नाही, पण विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये हीच माझी इच्छा, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये हीच माझी इच्छा। सुखाच्या रात्री नतमस्तक होऊन तुमचा चेहरा मी शोधून काढीनच,
सुखाच्या रात्री नतमस्तक होऊन तुमचा चेहरा मी शोधून काढीनच, पण दुःखाच्या रात्री अवघं जग माझी फसवणूक करेल तेव्हा तुमच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नसावी एवढीच माझी इच्छा. मनपूर्वक धन्यवाद.